आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगगुरू BKS अय्यंगार यांचं आज पहाटे पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालंय। ते 96 वर्षांचे होते। योगासनाचा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं। पुण्यातल्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय। अय्यंगार यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। आज डॉक्टरांचा पहिला स्मृती दिन। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना त्या कार्यक्रमात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नसणं खरोखरच वेदनादायी आहे। डॉक्टर गेल्यानंतरच्या प्रत्येक क्षणात असंख्य भावनिक आंदोलनं दडली आहेत। त्यामध्ये दुःख आहे आणि वेदना तर आहेच, पण सगळ्यात जास्त आहे तो उद्वेग। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण झालंय। आज डॉक्टरांचा पहिला स्मृती दिन। त्या निमित्तानं आज पुण्यात ओंकारेश्वर पुलावर एका मोर्चाचं आयोजन केलं होतं। यावेळी अमोल पालेकर, संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी, सुभाष वारे, मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर, विश्वंभर चौधरी, भाई वैद्य, बाबा आढाव उपस्थित होते। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करून मारेकऱ्यांनी मोठी चूकच केली आहे। मात्र त्यांची हत्या केल्यानं त्यांचे विचार संपणार नाहीत। चळवळ दाभोळकरांच्या हत्येला 1 वर्ष उलटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी शैला दाभोळकर झी 24 तासशी बोलत होत्या। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्तानं दाभोळकर यांना आदरांजली वाहण्यासाठी काल संध्याकाळी पुण्यात SM जोशी पुलापासून ओंकारेश्वर पुलापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी RTO यंत्रणा बरखास्त करून नवी यंत्रणा उभारणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत। RTOमध्ये लक्ष्मी दर्शनाशिवाय काम होत नसल्याची टीकाही त्यांनी केली। लवकरच देशातील RTO तसंच वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनाच्या प्रक्रियेतून हद्दपार होणार आहेत। RTO रद्द करण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा वास्तविकतेला धरून नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे। RTO कार्यालयाचं काम आणि गरज बघता हे कार्यालय सरसकट मोडीत काढणं शक्य नसल्याचं माजी मंत्री आणि काँग्रेसचे सचिव अनीस अहमद यांनी म्हटलं आहे। नियोजन आयोग रद्द करण्यात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे। त्यांनी नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक असल्याची टीका केली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम टिळक भवनात पार पडला। मात्र या मुलाखतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री चव्हाण गैरहजर होते। शासकीय कामांमुळे ते वर्षा बंगल्यावरच असल्याचं सांगण्यात आलं। आगामी निवडणुकीत केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका असा सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या भावी उमेदवारांना दिला आहे। मोदी लाटेबद्दल आत्मविश्वास बाळगायला हरकत नाही, मात्र केवळ मोदींच्या नावावर आपण तरुण जाऊ असं समजू नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं। भाजपच्या विधानसभा उमेदवारांची यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करू अशी माहिती महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जालन्यातील भोकरदनमध्ये भाजपच्या वतीनं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी पत्रकारांशी फडणवीस बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुका महायुतीसोबतच लढणार असलो तरी जागा वाटपाचा जुना फॉर्म्युला अमान्य असल्याचं भाजपनं म्हटलंय। महायुतीमध्ये मित्रपक्षांसह लढायचं असल्यास जागांची फेरमांडणी करणं गरजेचं असल्याची भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। सरकार मराठवाड्यातील दुष्काळामुळे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे। शेतकरी मरतायत, सरकार मात्र सुस्त असल्याचा आरोप त्यांनी केला। त्याच्याच विरोधात येत्या 22 तारखेला औरंगाबादेतून सरकारविरोधात महामोर्चा काढणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पाठिंबा दर्शवलाय। भागवतांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका मांडल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। भारत हिंदू राष्ट्रच असून त्यासाठी कुणाच्या अनुमतीची गरज नसल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं।
सेना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना भाजपकडून आम्हाला गुलामगिरीचे राजकारण नको, स्वाभिमानाचं राजकारण हवं असं आठवले म्हणाले. मुंबईत आरपीआयचा मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या मुलाखतींचा दुसरा टप्पा झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि हिंगोली या 8 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती तर दुपारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या 5 जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातला विटा खानापूर मतदारसंघ मिळवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षानं मंगळवारी शक्ती प्रदर्शन केलं. 22 तारखेला होणाऱ्या शिवसेनेच्या सभेपूर्वीच रासपानं शक्ती प्रदर्शन केलं. महायुतीसोबत युती झाली नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 25 ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना आमदार विजय शिवतारेंच्या गाडीवर मंगळवारी रात्री सासवडमध्ये हल्ला करण्यात आला. शिवतारे दहीहंडीच्या कार्यक्रमाला गेले असताना हा हल्ला झाला. त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण करून गाडीची काच फोडण्यात आली. यावेळी शिवतारे स्टेजवर होते. हा हल्ला कुणी केला तसंच याचा उद्देश काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या प्रकरणी सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा भागात राठी भाषेत परिपत्र द्या अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. येळूरमध्ये मराठी भाषिकांवर अमानुषपणे लाठीमार करून मराठीची गळचेपी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्याचप्रमाणे बसवरील फलकही मराठी भाषेतूनच लावावी असा इशारा शिवसेनेचे माजी उपमहापौर प्रकाश शिरोडकर यांनी दिला. मुंबईतल्या गोराईच्या नालंदा लॉ कॉलेजच्या विरोधात विद्यार्थ्यांनी बोरीवली परिसरात तक्रार नोंदवली आहे. पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी कॉलेजनं 20 ते 40 हजार रुपये घेतले, मात्र प्रवेशच दिला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी थकीत असणारी रक्कम परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोची पूजा करून आरती केली. जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद तसंच पालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहाची अगदी वाईट स्थिती आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे विद्यार्थी स्वच्छतागृहाचा वापर टाळतात. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना पोटाच्या वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय. ठाण्यातल्या वर्तकनगरमध्ये महापालिकेची पाईपलाईन फुटल्यानं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलं. या घटनेमुळे 2 जण जखमी झाले आहेत. 2 घरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत तर 15 घरांचं मोठं नुकसान झालंय. ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं या उद्देशानं अहमदनगर जिल्ह्यातल्या साकूर येथील ग्रामपंचायतीनं अभिनव उपक्रम राबवला आहे. शुद्ध पाणी पुरवठा करणारे आरओ प्लांट उभारत केवळ 1 रुपयात 5 लिटर पाणी देण्याची योजना सुरू केली आहे. विद्यमान पाणीपुरवठा योजनेवर उभारलेल्या या योजनेद्वारे ग्रामस्थांना स्मार्ट कार्डचं वाटप केलं जाणार आहे. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. उकाड्यानं त्रासलेल्या पुणेकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. दुपारी 3च्या सुमाराला पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पुणेकर सुखावले असले तरी अचानक पावसानं एंट्री घेतल्यानं बऱ्याच पुणेकरांची तारांबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघाला ठार मारण्यात वनविभागाला अखेर यश आलं. वनविभागाच्या शार्प शूटर्सनं पोंभुर्णाच्या जंगलात सापळा रचून या नरभक्षक वाघाला ठार केलं. गेल्या 6 महिन्यात 7 जण या नरभक्षक वाघानं भक्ष्यस्थानी गेले होते. या वाघाला ठार केल्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. मुंबईतल्या वांद्रे सी लिंकवरून समुद्रात उडी मारून एका ज्येष्ठ नागरिकानं आत्महत्या केली. समुद्रातून मृतदेह बाहेर काढून भाभा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. याआधीही सी लिंकवरून आत्महत्या करण्याचे प्रकार घडले होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिवस साजरा करण्यात आला. गेल्या 8 वर्षांपासून हा उत्सव इथे साजरा करण्यात येतो. यावेळी या ठिकाणी एखादी वास्तू उभारण्याचं आश्वासन आमदार प्रमोद जठार यांनी दिलं आहे.
मुंबईत झी मीडियाच्या चला खेळूया मंगळागौर या स्पर्धेची अंतिम फेरी रंगली। माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिरात या सोहळ्यात मोठा प्रतिसाद मिळाला। एकूण 50 ग्रुपमधून अंतिम स्पर्धेसाठी 7 ग्रुपची निवड झाली होती। पिंपरी चिंचवडचा ग्रुप प्रथम आला तर नाशिकचा दुसरा आणि रत्नागिरीच्या ग्रुपनं तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली। काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना मंगळवारी औपचारिकरित्या कळवलं आहे। अपुरं संख्याबळ आणि पदाबाबतची आजवरची प्रथा याचा विचार करून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आलंय। सभागृहातल्या 10% संख्याबळाचा नियम पाहता विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडे पुरेशी संख्या नसल्याचं लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलंय। काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणार नाहीत अशी आक्रमक प्रतिक्रिया हुरियतचे नेते सय्यद गिलानी यांनी दिली आहे। काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांशी पाकिस्ताननं चालवलेल्या चर्चेमुळे भारतानं पुढील आठवड्यात होणारी दोन्ही देशातील परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द केली आहे। यावर पाकिस्ताननेही भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथे जाणार आहेत। त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी लखनौमध्ये सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आलेल्या वाराणसीमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ते करणार आहेत। अमरसिंग पुन्हा एकदा समाजवादी पार्टीत परतणार असल्याच्या बातमीने जोर धरला आहे। लखनौमध्ये अमरसिंह सपा नेते मुलायमसिंग यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले। त्यानंतर मुलायम अमरसिंगांना समाजवादी पार्टीच्या कार्यालयातही घेऊन गेले। 2010 मध्ये समाजवादी पक्षातून अमरसिंग यांची हकालपट्टी करण्यात आली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असलेले मोहन भागवत यांच्या हिंदुत्ववादी धोरणाचा बंगळुरू इथं युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत प्रदर्शन केलं। आरएसएस प्रमुख भागवत यांनी रविवारी एका सभेत बोलताना पुन्हा एकदा भारत हे हिंदू राष्ट्र असून हिंदुत्व हीच भारताची ओळख आहे, तसंच अनेक समाजांना हिंदू आपल्यात सामावून घेऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी या पहिल्यांदाच परदेशी दौऱ्यावर गेल्या आहेत। ब्रँड बंगालसाठी ममता बॅनर्जी सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत। शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे सध्या समतानगर सरकार संकटात सापडलं आहे। गेलेली पत आणि फायनान्स सुधारण्यासाठी ममता दीदींकरता सिंगापूर दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। उत्तर प्रदेशात पुराचा तांडव सुरूच आहे। यंदा पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 63 वर गेलाय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर लाखो लोक या पुरामुळे विस्थापित झाले आहेत। बिहारमध्ये आतापर्यंत 10 जणांचा बळी गेला आहे। अनेक भागात घरं पाण्याखाली गेली आहेत। आपला जीव वाचवून लोकांना देशोधडीला लागणं भाग पडतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।